उत्तर नागपुर से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर रिसर्च सेंटर बचाव कृति समिति ने विधानसभा पर बड़े विशाल मोर्चे के साथ में विधानसभा पर दस्तक दी, जहां पर लोगों का कहना ये था कि यह हॉस्पिटल जहाँ है वहाँ बना रहे। सरकार इस हॉस्पिटल को जहाँ है वहाँ से कहीं और स्थलांतरित करना चाहती है, कहीं और ले जाना चाहती है, जहाँ पर ये जो हॉस्पिटल बना है उस एरिया के जितने भी लोग हैं वह चिकित्सा से कहीं ना कहीं वंचित हो जाएंगे। इस बात का वहाँ की जनता को डर है। यह आंदोलन पिछले कई दिनों से चल रहा है, जहाँ पर उत्तर नागपुर की जितनी भी जनता है, उत्तर नागपुर के जितने भी लोग हैं, यह हॉस्पिटल बचाने के लिए संघर्ष कर रहे हैं। आज इस मोर्चे के माध्यम से विधानसभा पर यह मोर्चा कई लोगों के साथ में, कई हज़ारों लोगों के साथ में यह मोर्चा हुआ, जहां पर इस मोर्चे के जरिए से हॉस्पिटल बचाव आंदोलन किया गया। बताया जा रहा है कि हॉस्पिटल के नवीनीकरण के लिए सरकार ने बहुत बड़ी निधि का भी आवंटन किया है, लेकिन अभी तक के इसका कार्य शुरू नहीं हुआ। लोगों का कहना है कि यह हॉस्पिटल जहाँ है वहाँ बना रहे और वहाँ पर ही इसका नवीनीकरण हो, जहाँ पर उत्तर नागपुर की जनता इस हॉस्पिटल के माध्यम से चिकित्सा का लाभ ले सके। संपकालीन कोरोनाकाल एसटी कंत्राटी चालकांचा संपकालीन कोरोनाकाल एसटी कंत्राटी चालकांचा एसटी आमच्या हक्काची एसटी आमच्या हक्काची शरद घ्या शरद घ्या शरद घ्या शरद घ्या। नागपुर अधिवेशन का ये 5वां दिन है दोस्तों, और इस दिन सरकार के खिलाफ एसटी कर्मचारियों का बहुत बड़ा मोर्चा और आंदोलन यहाँ पर हो रहा है। इन कर्मचारियों की क्या समस्या है, ये कर्मचारी सरकार से क्या चाहते हैं, इन सभी मुद्दों को लेकर के इनके साथ में बात करने वाले हैं। हमारे साथ में कुछ साथी है, जानेंगे उनकी क्या भूमिका है और वो सरकार के लिए क्या मैसेज देना चाहते हैं। क्या बताएंगे सर? सर, ज्यावेळेस एसटीचा संप चालू होता त्यावेळेस एसटी गोरगरिबांची कैवारी ही लालपरी पूर्णपणे बंद पडली होती, ठप्प झाली होती। त्या काळात आपले लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी एक कंत्राट पद्धतीने भरती केली होती। त्यावेळेस आम्ही लोकांनी आमच्या चाली नोकऱ्या सोडून एसटी कशी वाचल यासाठी आम्ही धावून आलो। खूप त्यावेळेस कोरोना काळ चालू होता, एसटी ही पूर्ण एका जागेवर उभी होती, विस्कळीत होण्याच्या मार्गावर होती। त्या काळात आम्ही समोर येऊन एसटीची जी चाकं चालू केली, त्या काळामध्ये आम्हाला एक कंत्राटी म्हणून नेमलं होतं। त्याच्यानंतर काही दिवस त्यांनी 9-10 महिने आमच्याकडून ड्युटी करून घेतली। आम्हाला कुठलीही पूर्व सूचना न देता आम्हाला त्यांनी कामावरून काढून टाकली। साहेब, आमच्यावर 1.5 वर्ष झालं, 1.5 वर्षापासून हाताला कुठलंही काम नाही आहे। खूप उपासमारीची वेळ आलेली आहे। आम्ही खूप तिकडे मुंबईला मोर्चे केले, कोल्हापूरला आता दिवाळीच्या पिरियडमध्ये आमरण उपोषण केलं। कुठल्याही सरकारने आमची दखल घेतली नाही। उपासमारीची खूप वेळ आलेली साहेब। आमचं एवढंच म्हणणं आहे की साहेब, आमच्या हाताला कुठेतरी सरकारनं काम द्यावं, आज खाली आश्वासन न देता आम्हाला एसटीच्या सेवेत घ्यावं साहेब। कोरोना काळामध्ये तुमचं म्हणणं असं आहे की कोरोना काळामध्ये तुम्हाला टेम्पररी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्हाला कामाला घेतलं होतं आणि तुमची गरज संपल्यावर तुम्हाला तिथून काढून टाकला, तर तुम्हाला पुन्हा सेवेमध्ये रुजू करावे अशी तुमची इच्छा आहे? सर, संप काळ होता, मेन संप काळ होता। जे एसटी कर्मचारी होते, एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला होता। त्या काळात एसटी पूर्णपणे ठप्प झाली होती, पूर्ण विस्कळीत होण्याच्या मार्गावर होती, जनतेचे खूप हाल होत होते। त्यासाठी आम्ही चाली नोकऱ्या सोडून एसटी वाचवण्यासाठी पुढे आलो सर, आणि आमचा कुठलाही विचार या सरकारने केला नाही। आता सरकार तुम्हाला रस्त्यावर टाकत आहे असं तुमचं? हो सर, हो सर। काय वाटते तुम्हाला की सरकार जी तुमच्या ह्या मागण्या आहेत त्या पूर्ण करेल? माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही स्वतः 6 वेळा भेटलो मुंबईला जाऊन, तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला फक्त आश्वासनं दिले। त्याकरिता आम्ही दिवाळीच्या ऐन तोंडावर कोल्हापूर येथे आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर आमरण उपोषण 6 दिवस चाललं आमचं। 6 दिवस आमरण उपोषण चालताना 7व्या दिवशी आमचं आमरण उपोषण थांबवलं। माननीय बंटी पाटील साहेब उर्फ सतेज बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनात आम्ही आमचं उपोषण मागे घेतलं, आणि तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मुख्यमंत्री साहेब हिवाळी अधिवेशनामध्ये तुमचा मुद्दा पहिला लक्षवेधीमध्ये पुटअप करेल आणि तुमचा मार्ग मोकळा काढेल, म्हणून त्यावेळेस आम्ही आमचं उपोषण मागे घेतलं। म्हणून आम्हाला असं 100% आशा आहे की मुख्यमंत्री साहेब आमचं काम या
हिवाळी अधिवेशनमध्ये नागपूरमध्येच पूर्ण करतील। अगर मान के चलिए आपके आंदोलन जो कर रहे हैं, इस आंदोलन की जो मांगे हैं वो सरकार पूरी नहीं करती है, तो आपकी आगे क्या भूमिका रहेगी? क्या इससे भी बड़ा आंदोलन खड़ा करेंगे आप? खड़ा तो हो सकता है, लेकिन जमे तक का मेरा यही सबको कहना है, गवर्नमेंट से और एकनाथ साहब से भी कहना है, शिंदे साहब से, कि सबको सेवा में ले लो और भर्ती में शामिल कर लो। बस हमारा यही विनती है, बाकी कोई विनती नहीं है। क्योंकि कहने का मतलब यह है कि अगर नहीं मांगे पूरी नहीं हुई तो आगे क्या करोगे? नहीं होगी ना, मांगे पूरी होगी ना, मांगे पूरी होंगी तभी तो आगे बढ़ेंगे। नहीं तो मोर्चा तो इससे भी बड़ा हो सकता है। लेकिन हमारा एक ही रिक्वेस्ट है, शिंदे साहब से यही कहना है कि हमको सेवा भर्ती में समावेश कर लो, क्योंकि हम ना घर के रहे ना घाट के रहे। एक एक रुपए के लिए हो गया है। पूरे टोटल महाराष्ट्र से लोग आए हुए हैं, वाहन चालक और जो तुम्हारे कर्मचारी सब टोटली। और हमारी जो पुरानी ड्यूटी थी जिससे हमारी चटनी रोटी और घर चलता था वो हमारा छूट चुका है। और अभी फिलहाल में हमने जो 7 महीने 10 महीने जो सेवा दी है कोरोना काल में, संप काल में, इनके जब हमने एसटी चला है तब जाके इनके पेमेंट निकले हैं, हर डिपार्टमेंट के, हर इसके। हमारा तो एक ही रिक्वेस्ट कहना है बस साहब से कि हमारे को सेवा में भर्ती कर लो, बस इसके ऊपर कुछ नहीं कहना है। इनका कहना यह है कि परमानेंट काम छोड़ के इन्होंने सरकार की सेवा के लिए जो अपने 7 से 8 महीने दिए, इन महीनों के अंदर इन्होंने सरकार की सेवा की है। अब काम होने के बाद में सरकार इनको धुतकार रहा है, कहीं ना कहीं इनको काम नहीं दे रहा है। इनका विश्वास है कि एकनाथ शिंदे जी जो है, जो महाराष्ट्र के वर्तमान में सीएम है, ये इनकी मांगे पूरी करेंगे। अगर मांगे पूरी नहीं होती है तो ये इससे भी बड़ा आंदोलन खड़ा करेंगे। स्वास्थ्य विभाग का भी यहाँ पर बहुत बड़ा मोर्चा है, जहाँ पर कर्मचारी यहाँ पर आए हैं। बात करते हैं इन कर्मचारियों से, इनकी क्या भूमिका है और क्या मांग है। सर काय सांगाल आपण? गेले 15 ते 20 वर्ष आरोग्य विभागात जे कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत, या कर्मचाऱ्यांचं समावेशन करा ही आमची एक मागणी आहे। त्यानंतर या कर्मचाऱ्यांना बदली धोरण दिलं पाहिजे आणि ज्या कर्मचाऱ्यांचं समान वेतन समान काम ही मागणी आहे, तर त्या सर्व लोकांना जोपर्यंत आमच्या बाकीच्या कर्मचाऱ्यांचं समावेशन होत नाही तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन दिलं पाहिजे। त्यानंतर आरोग्य विभागामध्ये सर्वच कर्मचारी काम करतात, तर इतर ठिकाणी आरोग्य विमा लागू असतो, तर त्याही आरोग्य विमा या कर्मचाऱ्यांचा आमचा लागू झाला पाहिजे। अशा आमच्या 5 मागण्या, मुख्य 5 मागण्या आहेत। आरोग्य विभागाची आपण गोष्ट केली, एवढे जे कर्मचारी आहेत हे परमनंट नसून हे कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर काम करत आहेत, बरोबर आहे? तर आपली जी मागणी आहे ती यांना सरकारी शासकीय शासन सेवेत कायम करा अशी मागणी, शासन सेवेमध्ये कायम करा। आपल्याला वाटतं आपल्या मागण्या पूर्ण होतील? हो, आमच्या मागण्या पूर्ण होतील। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत राज्यभर असेच आंदोलन आम्ही चालू ठेवू आणि आम्हाला आता खात्री आहे की शासनाला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील। आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाही, कारण आम्ही 25 ऑक्टोबरपासून 37 दिवस काम बंद आंदोलन पूर्ण राज्यभर केलं होतं, परंतु आम्हाला जे आमचे काही खेड्यापाड्यामधले लोक जे आहे ग्रामीण भागातले, ते वेठीस धरायचं नव्हतं आम्हाला, कारण आम्ही आरोग्याची अत्यंत महत्त्वाची सेवा देतो आणि आम्हाला आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलं होतं की आम्ही तुमच्या मागण्यावर नक्कीच विचार करू, तुम्ही आंदोलनाला स्थगिती द्या। त्याच्यामुळे आम्ही 13 दिवस तुर्तास स्थगिती आंदोलनाला दिली होती। जर आता आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही यानंतर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन करू असे आम्ही शासनाला इशारा देत आहे आणि आम्ही अन्नत्याग आंदोलन सुद्धा करू जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर।
मी कंत्राटी आरोग्य सेविका बोलत आहे। आमचं जे 25/10/2023 पासून काम बंद आंदोलन चालू होतं, त्यानंतर आम्हाला त्या महिन्याभरात आम्हाला वाटलं की सरकार काहीतरी न्याय देईल, पण आम्हाला आजपर्यंत न्याय मिळालेला नाही। आणि त्यानंतर आम्ही आंदोलनाला स्थगिती दिली। त्यानंतर 1 ते 13 दिवस आम्ही शासनाला दिले होते, तरीही शासनाने आमची दखल जरासुद्धा घेतली नाही। आम्ही महिला असून पण आम्हाला नंतर यायची इच्छा नव्हती, नंतर आणि मोर्चा आक्रोश वगैरे करायची वेळ आली नसती, पण शासनाने आम्हाला न्याय दिल्यामुळे नंतर आम्ही एक दिवसीय मोर्चा आंदोलन चालू आज केलेलं आहे। कारण आम्हाला अजूनही शासनाने न्याय दिला नाही। आम्हाला याची खंत आहे की आम्ही महिला कर्मचारी एएनएम जीएनएम केडर असतील, सर्व क्षेत्रातील माझे बंधू भगिनी असतील, सर्वांनी कुटुंबाची पर्वा न करता कोविड काळात सेवा दिली। प्रत्येक गोष्टीत त्यांनी म्हणजे स्वतःचा प्राणपणा लावून आम्ही कोविड पॉझिटिव्ह येऊन सुद्धा आम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्ही कुठल्याही कोणीही रस्त्यावर नसताना आमचा आरोग्य कर्मचारी पोलीस केडरचे लोक आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे मुलाबाळांची तमा न बाळगता सेवा दिलेली आहे। एवढ्या वर्ष आमचं काम पेंडिंग ठेवले आहे, याची खरोखर शासन जागी नाही असं आम्हाला वाटतं। आणि आमची सेवा अत्यावश्यक सेवा आहे याचीही आम्हाला जाणीव आहे, तरी सुद्धा आम्हाला यात उतरावं लागतं। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन असेच चालू राहील। आणि ही शासनाला आमची विनंती आहे, आम्ही बंधू भगिनी ताई आई समजून आम्हाला न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा आहे। एवढं मी बोलते। नाही जर आम्हाला न्याय दिला तर आम्ही आक्रोश आंदोलन परत चालू करू। आम्हाला सरकारला सांगायची गरज नाही, कारण की आरोग्यमंत्री साहेब 31 ऑक्टोबरला आझाद मैदान येथे भाषण करून गेले की आरोग्यमंत्री साहेबांना माहीत आहे की हे जे कंत्राटी कर्मचारी अधिकारी आहेत हे देवदूत आहेत। ते त्यांच्या भाषणातून सांगितलं त्यांनी की हे कंत्राटी कर्मचारी हे देवदूत आहे। हे देवदूतासारखे रस्त्यावर उतरून सर्व महाराष्ट्राचे जीव वाचवले। तर मी आरोग्यमंत्री साहेबांना पुन्हा एकदा आठवण करून देते आणि विनंती करते की साहेब, जर तुम्ही आम्हाला देवदूत समजता तर तुमचे हे देवदूत रस्त्यावर का तुमचे हे देवदूत तुम्ही इतका आम्हाला देवदूत समजता, परंतु आमचा विचार तुम्ही करत नाही। आमची मागणी काही खूप मोठी नाही आहे साहेब। 17 वर्ष आम्ही सेवा करत आहोत, तर एक सरळ शासन सेवेमध्ये समायोजन करण्याची आमची तुमच्याकडे मागणी आहे। आणि भरपूर जागा रिक्त आहेत साहेब, जेवढ्या कंत्राटी कर्मचारी सेवेमध्ये आहेत त्यापेक्षा दुप्पट रिक्त पद महाराष्ट्रामध्ये आहेत, पण तुम्ही का आमचा विचार करत नाही? का तुम्ही आमच्याकडे अंधळ्यासारखी भूमिका दाखवता? तर मला आरोग्यमंत्री साहेबांना एकच प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्ही आम्हाला देवदूत समजता तर तुम्ही तुमच्या देवांना असं रस्त्यावर उतरवता का? तुमचे देव हे देवालयात असतात की रस्त्यावर असतात? हाच एक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सर्व कंत्राटी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वतीने हा आरोग्यमंत्री साहेबांना प्रश्न आहे आणि विनंती सुद्धा आहे की त्वरित आज तुम्ही दिलेल्या शब्दानुसार जो आझाद मैदानला आश्वासन दिलं, शब्द दिला आम्हाला की तुम्ही आम्हाला शासन सेवेमध्ये समायोजन कराल, तो तुमचा शब्द साहेब पाळा। आम्ही NHM कर्मचारी गेल्या 10 ते 20 वर्षापासून 15 ते 20 वर्षापासून आम्ही काम करत आहे। आम्ही अत्यंत अल्प मानधनात काम करत आहे। आज आम्ही परमनंट रेग्युलर कर्मचाऱ्याच्या इतकंच आम्ही काम करतो आहे, त्यांच्या परिस्थितीसारखं पूर्णांमसुद्धा काम केलं आहे आणि 24 ताससुद्धा काम करतो आहे आम्ही। परंतु आमचं जे वेतन देताना आम्हाला तफावत खूप आहे, आमच्या 3 ते 4 पट त्यांना वेतन आहे। आज एक मेडिकल ऑफिसर जो काम करतो त्याला 30,000 आहे आणि परमनंट अधिकाऱ्याला जवळपास 80,000 ते 90,000 पगार आहे। हा एक मोठा तफावत आहे। रजेच्या बाबतीतसुद्धा हाच प्रकार आहे। रजा आम्हाला केवळ 7 CL आणि 8 मेडिकल आणि 6 CL एवढेच असते। बाकी प्रत्येक बाबतीत जे काय आमच्यावर अन्याय होत आहे, कंत्राटी कर्मचाऱ्यावर अन्याय होत आहे। EPFचे धोरण आमच्याकडे नाही आहे, ESIC नाही आहे, मेडिक्लेम नाही आहे, कुणाला बदली धोरण नाही आहे। अशा सगळ्या गोष्टींपासून आम्हाला वंचित ठेवलं आहे। शासनाने या गोष्टींची दखल घेऊन आम्हाला आमच्या पदनिर्माण करून आम्हाला समाधान करावे, समान काम समान वेतन लागवावे, महागाई निकषानुसार आम्हाला वेतन श्रेणी लागू करावी, बदली धोरण राबवावे, रजा मंजूर करावी, ESIC EPF लावावे अशी आम्हाला शासनाला आम्ही नम्र विनंती करत आहे आणि हे करावे असे आम्ही त्यासाठी इथं मोर्चा काढलेला आहे।
मी अजिंक्य वसंतराव शेळके, महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य संघटना राज्य उपाध्यक्ष या नात्यानं या सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन आज राज्य कृती समितीच्या माध्यमातून जे सुरू आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानामधलं, त्या अभियानामध्ये आम्ही समुदाय आरोग्य अधिकारी पूर्ण महाराष्ट्रातले सुद्धा यामध्ये सामील आहोत। मागच्या कोरोनाच्या काळामध्ये सर्वात जास्त जी गरज भासली ती ग्रामीण भागातून भासली। आम्ही ज्या उपकेंद्रावर कार्यरत आहोत त्या उपकेंद्रावर ज्या ज्या सेवा आम्हाला सरकारने द्यायला सांगितल्या त्या सरकारने आम्ही दिल्या आहेत। अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्र हा आरोग्यामध्ये फर्स्ट आहे, सर्व गोष्टींनी फर्स्ट आहे। मग आमची उपेक्षा का? आम्हाला आता 3-4-5 वर्ष या आरोग्य सेवेमध्ये झालेत। एक कंत्राटी अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो। आमच्या काही मागण्या आहेत का जे शासन दरबारी प्रलंबित आहेत, त्या लवकरात लवकर या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून सरकारने सोडवाव्यात अशी मी आपल्याप्रती तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, माननीय जे आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री आहेत संवेदनशील, या दोन्ही मंत्री साहेबांना माझी विनंती आहे, नम्र विनंती आहे सर्व महाराष्ट्राच्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडून की आमच्या मागण्या ज्या रास्त आहेत आणि ज्या तुमच्या पदरी दारी प्रलंबित आहेत तर या अधिवेशनामध्ये आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा। आम्ही नेहमी लोकांच्या सेवेमध्ये कायम असू। मी कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून गेल्या 20 वर्षापासून एनर्जीमध्ये काम करते आहे। आम्ही सतत काम 24 तास आमच्याकडून सेवा करविली जाते। 24/7 मध्ये आम्ही ड्युटी करतो, पण शासन मात्र गेल्या 20 वर्षापासून निद्रावस्थेत असल्यासारखं आमचं ही कुठलंही मागणं ऐकून घेत नाही, लक्ष देत नाही। त्यामुळे माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की या अधिवेशनादरम्यान आमचा जो एकच नारा आहे कायम करा हा जो आहे तो त्यांनी त्यावर निर्णय द्यावा आणि आमचं सरळ समायोजन करून घ्यावं आणि आमच्या आयुष्याला कुठेतरी चांगलं वळण याच्यामुळे येईल अशी मी शासनाकडून अपेक्षा करते। धन्यवाद। इनका कहना यह है कि 15 से 20 साल की नौकरी करने के बावजूद भी इनको गवर्नमेंट अपनी सेवा में नहीं ले रही है। आरोग्य विभाग जो कहीं ना कहीं लोगों से डायरेक्ट जुड़ा हुआ होता है, लोगों से हेल्थ के मामले में वो डायरेक्ट जुड़ा हुआ होता है, वहाँ पर जो गाड़ियाँ होती है, एम्बुलेंस होती है, उनका तो बीमा है, लेकिन वहाँ पर काम करने वाले कर्मचारियों का और पेशेंट का बीमा नहीं है, ऐसा इनका कहना है। आने वाले समय में अगर अधिवेशन में इनकी जो मांगे हैं वो पूरी नहीं होती है तो कहीं न कहीं इससे बड़ा जनाक्रोश मोर्चा ये सरकार के खिलाफ में करेंगे, ऐसी इनकी मांगे हैं। यहाँ पर संगणक परिचालक जो संघ है इनका भी बहुत बड़ा मोर्चा है। इनकी क्या मांगे हैं, क्या डिमांड्स है, इनसे बात करते हैं और जानेंगे। सर, काय मागण्या आहेत आपल्या आणि आपण काय मागू इच्छिता सरकारला? आम्ही गेल्या 13 वर्षापासून आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी ऑपरेटर म्हणून काम करत आहोत, संगणक परिचालक म्हणून काम करत आहोत आणि गावातील महत्त्वाचा लोकांचा म्हणजे नागरिकांचा आणि शासनाचा दुवा म्हणून आम्ही काम करतो आहोत। याच भरोश्यावर महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत लगातार 5 वेळा उत्कृष्ट पारितोषिक पटकावलेले आहेत आणि तरीसुद्धा आमच्या संगणक परिचालकांच्या न्याय हक्काकडे शासनाचं दुर्लक्ष आहे। आमची मागणी या शासनाला एकच आहे की सुधारित आकृतीबंधानुसार आम्हाला यावलकर समितीच्या शिफारशीनुसार आम्हाला कर्मचारी दर्जा प्राप्त होणे, त्याचप्रमाणे आम्हाला किमान वेतन लागू होणे। जर ती मागणी तुम्हाला पूर्ण होतपर्यंत काही कालावधी लागत असेल तर तो कालावधी होतपर्यंत आम्हाला किमान 20,000 रुपये मानधन तरी मिळावं या मागणीनिशी आम्ही या ठिकाणी बसलो आहोत। आम्ही मागणी हे गेल्या 2 दिवसापासून आम्ही या ठिकाणी बसलो आहोत, तरी या निर्दयी सरकारला आमच्या प्रश्नाची जाण नाही, आमच्या कार्याची जाणीव नाही। आम्ही कोरोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता जेव्हा पोरगं बापाजवळ जात नव्हतं, बाप पोराजवळ जात नव्हता, अशा परिस्थितीमध्ये आमच्या संगणक परिचालकांनी कोरोनामध्ये कंटिन्यू 1.5 वर्ष काम केलं आणि तरीसुद्धा आमच्या या केंद्र चालकांकडे कोणत्याही पद्धतीने शासनाने लक्ष दिलं नाही। अशाच प्रकारे मोदी आवास योजना असो, आयुष्यमान
भारत योजना असो किंवा शासनाची कोणतीही महत्त्वाची योजना असो, कोणताही सर्वे असो, कोणतीही महत्त्वाचे उपक्रम असो, आम्ही संगणक प्रचारक म्हणून रात्री बेरात्री आम्ही काम करून ते पार पाडतो। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे ऑनलाईन ऑफलाईन सर्व कामकाज आम्ही करतो। गावातील आम्ही नागरिकांचा व शासनाचा दुवा म्हणून महत्त्वाचा भाग म्हणून काम करत आहोत। आणि तरीसुद्धा या फडणवीस या सरकारला आमची जाणीव नाही। हे शिंदे सरकार गरिबांची सरकार म्हणून आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं नाव मोठं करत आहे, परंतु प्रत्यक्षात पाहिलं असता ही शिंदे सरकार खरंच गरिबाची आहे का असा प्रश्न आज आमच्या 22,000 संगणक प्रचारांना पडला आहे। आणि जर या शासनाने आता आमचा निर्णय दिला नाही तर आम्ही कोणत्याही स्तराला जाण्याच्या आमचा आज तयारी आहे। आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही आम्ही या ठिकाणी करो या मरो या भूमिकेमध्ये राहून जरी जीव गेला तरी चालेल, पण आम्ही हटणार नाही अशी आमची भूमिका आहे। आणि म्हणून या शासनाला आमचा एक संदेश आहे की आम्ही अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन उभं केलं आहे, आपणही अहिंसेच्या मार्गाने आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही भगतसिंग झाल्याशिवाय राहणार नाही असं मी या रोकटोक भूमिका मी आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद। आज हम इस अधिवेशन पे जो मेरे भाई बहने और जो डाटा ऑपरेटर आए हैं, ये सिर्फ इतनी मांग लेकर आए हैं कि जो मुझे 12 साल से जो काम मैं ग्राम पंचायत में कर रहा हूँ और जो मेरे ग्राम पंचायत से 12,231 रुपये जा रहा है, उसमें मात्र मेरे को 6,930 रुपये आ रहे हैं। तो ये बाकी का जो कंपनी की रिमोट टोनर के नाम पे जो रिम टोनर 150 रुपये में 200 रुपये में आता है, उसके ऊपर 2700 रुपये ऐसा ये चार्ज लगाती है। और गवर्नमेंट ये कंपनी को अपने अभय देती है कि इनका काम नहीं होना चाहिए और कंपनी को पोस रही है। ये पोसने का काम ये शासन कर रहा है। तो शासन से मेरी यही गुजारिश है कि जब तक डाटा ऑपरेटर को न्याय नहीं मिलेगा तब तक ये नागपुर अधिवेशन हम छोड़ेंगे नहीं, और जो भी आगे जो कुछ भी होगा इसके लिए जवाबदार शासन प्रशासन होगा। क्योंकि इन्होंने 6,000 में हमारा एक कुत्ते के बिस्किट भी होते हैं मंत्री लोगों के, तो कुत्ते से भी बदतर हमारी जिंदगी इन्होंने इन मंत्रियों ने और ये शासन प्रशासन ने की है। तो क्या हम कुत्ते से भी गए बीते हैं? ये शासन से मेरा सवाल है। अगर इतना नहीं आता है तो आने वाले इलेक्शन में हर गांव में एक ऑपरेटर है और हर गांव में एक ऑपरेटर के पास 100 वोट है, और ऐसे 100 वोट करके पूरे ग्रामीण क्षेत्र से लेकर सिटी क्षेत्र तक हम जागृति करेंगे और ये शासन को हम इसकी हकल पट्टी करेंगे तिगाड़ी सरकार की। इसलिए जब तक हमारा न्याय और हमारा पगारवाड़ हमारा आकृतिबंद शासन नहीं देगा तो हम इस सरकार को, हम पूरे युवा है, इस युवा होने के नाते इस सरकार को उखाड़ फेंकने की ताकत रखते हैं। मानधनवाढ झाल्याशिवाय नागपूर सोडायचं नाही, नागपूर सोडायचं नाही। अशी कशी देत नाही, अशी कशी देत नाही। महाराष्ट्र में पुलिस पटेल संगठन का सबसे बड़ा मोर्चा यहाँ नागपुर में विधान भवन के बिल्कुल सामने हो रहा है। इन पुलिस पाटिल संगठना की तरफ है, इनकी क्या मांगे है, क्या डिमांड है, ये जानते हैं। सर क्या मांगे हैं आपकी, क्या चाहते हैं आप सरकार से? महाराष्ट्र राज्यामधले जवळपास 22,000 ते 20,000 पोलीस पाटील या नागपूरच्या विधान भवनावर धडकले आहेत आणि आमचे 18,000 रुपये मानधन व 65 वर्ष वय वर्ष 65 वर्ष आणि नूतनीकरण बंद झालं पाहिजे ही आमची, आणि प्रवास भत्ता मिळणे आमची प्रमुख मागणी आहे। आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सर्व भागातून पुऱ्या अख्ख्या महाराष्ट्रातून पोलीस पाटील इथं आलेले आहेत, तरी आम्ही मानधन वाढ झाल्याशिवाय इथून उठणार नाही असा आमचा ठाम निर्णय आहे। आम्ही अमरावती जिल्ह्याहून आलेलो आहोत, जोपर्यंत आम्हाला मानधन भेटत नाही, आमचं मानधन वाढत नाही, 65 वर्ष होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून नागपुरातून हटत नाही। आमचा जीव गेला तरी चालेल। राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे सदस्य असून वर्धा जिल्ह्यातून आलेला आहे। नेहमी प्रत्येक 24 घंटे काम करणारा हा पोलीस पाटीलच आहे। 24 घंटे काम करणारा हा पोलीस पाटील आहे, परंतु शासन म्हणजे हेतुपूर्वक पोलीस पाटलाकडे दुर्लक्ष करते।
आज 6.5 तटपुंजा बांधणावर आपलं घरदार चालणार नाही हे तुम्हा पत्रकारांना सुद्धा माहीत आहे। तर सरकारला जाग यावी यासाठी आज 25 ते 30 हजारच्या संख्येने आम्ही पोलीस पाटील अख्ख्या महाराष्ट्रातून एक झालेलो आहोत। आमचं एकच म्हणणं आहे की पोलीस पाटलाचं मानधन हे 18,000 झालं पाहिजे, नूतनीकरण बंद झालं पाहिजे आणि वय वर्ष 65 वर्ष झालं पाहिजे, हे आमची प्रमुख मागणी आहे। आणि याच्यानंतर जर सरकारला जाग येणार नसेल तर आम्ही समोर पुन्हा मोठा आंदोलनाचा पवित्रा घेऊ अशी या सरकारला आमची सूचना आहे। जळगाव जिल्ह्याहून आम्ही बरेचसे पोलीस पाटील आलेलो आहोत। आमचं जे प्रमुख जी मागणी आहे, आमचं 18,000 मानधन हे झालं पाहिजे, कारण आमचा उदरनिर्वाह आमच्या पोलीस पाटलांचा 6,500 वरती होत नाही, कारण आम्ही कुठं कामाला पण जाऊ शकत नाही। तर आमची जी प्रमुख मागणी आहे 18,000 जर मान झालं तर आमचं उदरनिर्वाह पोलीस पाटलांचा हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो। आणि आम्हाला काहीतरी जे पेन्शन म्हणतो आपण, रिटायर झाल्यानंतर आम्हाला काहीतरी पेन्शनचे देखील सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला हवं। आमची प्रमुख मागणी 18,000 मानधन झालं पाहिजे, असं आम्ही जळगाव जिल्ह्याहून जवळजवळ 1000 पोलीस पाटील आलेलो आहोत। सर्व पोलीस पाटलांचं मानधन हे कमीत कमी 21,000 असायला पाहिजे शासनाच्या नियमानं, कारण 21,000 जर न झालेच पोलीस पाटलाचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही। 18,000 आणि 10,000 आणि 5,000ची नाही, 21,000 शिवाय कमी होऊ शकत नाही आणि व्हायला पाहिजे। कारण सरकारने 21,000 जर झालं तर पोलीस पाटलाचा उदरनिर्वाह होऊ शकतो। गावातील संपूर्ण जबाबदारी ही पोलीस पाटलांची आहे। गावामध्ये सर्व लोक पोलीस पाटलावर रोष निर्माण करतात, त्यामुळे पोलीस पाटलावर सर्व हक्काची जबाबदारी असते। त्यामुळे 21,000 कमीत कमी 21,000 मानधन असायला पाहिजे। त्यासाठी पोलीस पाटील झगडत आहे आणि ते शासनाने द्यायला पाहिजे। आमची शासनापुढे ही मागणी आहे की बघा एवढी महागाई वाढलेली आहे आणि आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, परत आमचं पोरांचं शिक्षण कसं हा सुद्धा प्रश्न आहे। म्हणून शासनाला आम्ही एवढंच विनंतीच करतोय की आमचं जे प्रलंबित मागण्या आहेत, मेन आहे जी आमची मानधन वाढती शासनाने करावं। आमचा उदरनिर्वाह खूप अशक्य झालंय आणि आमचं जे वय आहे कारण ते 62 वरून 65 करावं, हे आमचं शासनाला अतिशय कडकडीचं विनंती आहे आमच्या शासनाला। आज जो पोलीस पाटलांना 6,500 रुपये मानधन आहे, त्या 6,500 रुपयात त्याचं घर चालणं मुश्किल होऊन चाललंय। जर प्रशासनाला त्याचा पोलीस पाटील रुबाबात पाहिजे असेल आणि त्याने पाटीलकी रुबाबात करायला असं वाटत असेल, कोणत्याही आमिषाला म्हणजे गावामध्ये जे अवैध धंदे करतायत त्यांच्या आमिषाला बली पडायला नको पोलीस पाटील असं जर वाटत असेल तर त्याला 18,000 मानधन हे झालं पाहिजे। वय वर्ष 65 आमची जी मागणी आहे तर त्याचा फायदा सरकारला होणार आहे। पोलीस पाटील जर 60 वर्षापर्यंत काम करतो तर त्याला पूर्ण अनुभव प्रशासनाचा आलेला असतो आणि त्या अनुभवाचा त्याला वापर शासनाला होऊ शकतो आणि तो 65 वर्षापर्यंत त्याच्या अनुभवाच्या जोरावरती ते काम करत असतो। आणि जर निवृत्तीचे वय 65 झाले तर त्याचा फायदा शासनालाच होईल, त्याचप्रमाणे पोलीस पाटलालाही होईल। जो पोलीस पाटील नंतरचे 5 वर्ष त्या मिळणारं मानधन त्याच्या दवापाण्यावरती खर्च करेल। आमची तिसरी मागणी आहे नूतनीकरण कायमचं बंद झालं पाहिजे। आमच्या पोलीस पाटीलकीमध्ये जेव्हा सनद रिन्यू होते, जेव्हा सनद मिळते तेव्हा ती सनद दर 5 वर्षांनी 10 वर्षांनी रिन्यू करावी लागते आणि ती रिन्यू करत असताना आम्ही परीक्षा देऊन झालेले पोलीस पाटील असतो। आमच्यावरती जे असंतुष्ट लोक गावातली असतात ती त्याच वेळी त्याचा फायदा घेतात आणि आमच्या प्रांतांकडे आमची नसलेली खोटीनाटी तक्रार करत असतात आणि मग त्यावेळी जो तुटपुंजा मानधन आता आम्हाला मिळतोय तोही वर्ष 2 वर्ष आमचा मानधन थांबला जातो जोपर्यंत त्याच्या तक्रारीचं निवारण होत नाही। म्हणून आमचं म्हणणं असतं की तुम्ही तलाठी किंवा पोलीस खात्यामार्फत आमची चौकशी करा। जर आमचं काही चुकत असेल किंवा आमच्याकडे काही गुन्हे असतील तर तशीच आमची पाटीलकी जाऊ द्या, परंतु चुकीच्या लोकांच्या मागे लागून किंवा ज्या गुन्हेगारांचे आम्ही माहिती पोलीस स्टेशनला देत असतो त्यांचं ऐकून आमचं नूतनीकरण थांबवता येत आहे। म्हणून नूतनीकरण कायमचं बंद झालं पाहिजे, हेही आमची मागणी आहे। धन्यवाद। Ali
युवा देश के रीढ़ की हड्डी होती है और यही युवा आज रास्ते पर उतरे हैं, सड़क पर उतरे हैं। क्या कारण है, जानेंगे इनसे, इनकी क्या मांगे है और क्या डिमांड है। क्या बताना चाहेंगे आप, क्या मांगे हैं आपकी? हमारी मांगे है कि हमने जो अभी तक प्रशिक्षण लिया है तो वो उसका सभी को मतलब अच्छे तरीके से मानधन भी मिलना चाहिए और सारे बच्चे मिलकर जो अपना प्रशिक्षण देते हैं, हर जगह हमारा रेस्क्यू टीम जाती है तो वहाँ पे भी सबको मतलब सहकार्य भी मिलना चाहिए। आपदा मित्र संघर्ष कृती समितीमार्फत आज आपण विधानभवनावर यासाठी मोर्चा आणला आहे। मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं। म्हणजे आपत्त्याच्या काळात आपदा मित्रांनी एक महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे। आता मधल्या काळात जर पावसाचा खूप मोठा आला त्या काळातही आपदा मित्रांनी एक होमगार्डपेक्षाही मोठे काम केलं आहे। त्यासाठी आपल्या प्रमुख मागण्या आहे की आपदा मित्रांना 15 ते 20 हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे। दुसरी मागणी आहे की आपदा मित्रांना वर्षातून 2दा प्रशिक्षण दिलं पाहिजे। तिसरी आपली अशी मागणी आहे की आपदा मित्रांना स्थायिक केलं पाहिजे, जसं महानगरपालिका, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि जे चांगलं उत्तम का करताना शासनातर्फे पुरस्कार किंवा जिल्हास्तरीयवर किंवा राज्यस्तरीयवर जर चांगलं प्रशिक्षण तर राष्ट्रीय स्तरावर स्थलांतरित करत यावं आणि पर्यटन स्थळावर आपदा मित्रांना एक नोकरी म्हणून त्यांना तिथे स्थानित करण्यात यावं, ही प्रमुख मागणी आहे। त्यासोबतच आपदा काळात एखादी आपदा मित्रांना जर दुखापत होत असेल किंवा त्याच्यासाठी त्यांना 25 ते 30 लाखाचा आरोग्य विमा हा लागू झाला पाहिजे। खरं तर सुरक्षा कवच त्यासाठी पाहिजे का, कारण आपदाच्या काळात आपदा मित्र सर्वात प्रथम धावून येतो। पोलीस प्रशिक्षणानंतर एखादी स्थानिक गावातील प्रतिनिधी हा सर्वात पुढाकार असतो। त्यामुळे येणाऱ्या भविष्यात आमच्यासारख्या आपदा मित्रांना स्विमिंग असो, रेस्क्यू टीमच्या माध्यमातून NDRF असो, SDRF असो, उत्तम प्रकारचे प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि प्रत्येकांना मानधन दिलं पाहिजे आणि एक सन्मान म्हणून आम्हाला देशाचा नागरिक म्हणून जन्माचा एक अधिकार दिला पाहिजे। प्रमुख मागण्या आमच्या। जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुमची पुढे काय भूमिका असेल? जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर साखळी उपोषणापर्यंत आम्ही साखळी उपोषण करू। शासनाला आम्ही जागृत करू। जोपर्यंत शासन या निर्णयावर निर्णय घेत नाही तोपर्यंत सरकार विकास के नाम पर जो भी चीज़ें करती है उस चीज़ों का डायरेक्ट लोगों के साथ में कहीं ना कहीं जुड़ाव रहता है। सरकार को ज़मीन लगती है और उस ज़मीन पर रहने वाले लोगों को वहाँ से निर्वासित किया जाता है। वहाँ पर प्रोजेक्ट तो विकास के नाम पर खड़ा हो जाता है, लेकिन वहाँ पर रहने वाले लोग कहीं ना कहीं अपने जहाँ पर वो रह रहे होते हैं वहाँ से वो निकल पड़ते हैं और फिर दर बदर भटकते हैं। ऐसे ही प्रकल्पग्रस्त लोग हमारे साथ में है, इनसे जानेंगे इनकी क्या भूमिका है और इनकी क्या मांगे है, काय मागण्या आहेत आपल्या। आम्ही विदर्भातील प्रकल्पग्रस्त आमच्या मागण्या अशा आहेत की आम्ही अगदी अल्प दरामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये घेतलेल्या आहेत। काही लोकांच्या 60,000 रुपयापासून तर 1,40,000 रुपयापर्यंत आमच्या सरळ खरेदीने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी ह्या प्रकल्पांसाठी, विदर्भातल्या प्रकल्पांसाठी घेतलेल्या आहेत। या शेतकऱ्यांची, आम्हा प्रकल्पग्रस्तांची एकच मागणी आहे की आम्हाला आमच्या जमिनीचा जो मोबदला आहे तो आताच्या रेटने आम्हाला देण्यात यावा। आम्हाला सरकारच्या लोकांनी फसून आमच्या कुठेही कायद्यामध्ये सरळ खरेदी करणे हे असं लिहिलेलं नसताना यांनी आमच्या ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी ज्या आहेत ह्या सरळ खरेदीने घेतलेल्या आहेत। म्हणून ह्या सर्व प्रकल्पग्रस्तांची अशी मागणी आहे की आमच्या जमिनीचा मोबदला आम्हाला, योग्य मोबदला आम्हाला देण्यात यावा। त्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या जे लोक आहेत त्यांच्यासाठी जे रिझर्वेशन आहे नोकरींसाठी, प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना, प्रकल्पग्रस्तांना ते 5% 15% देण्यात यावं। आजपर्यंत कुठल्याही प्रकल्पग्रस्ताच्या मुलाला सरकारी नोकरीमध्ये सामावून घेतलेलं नाही। जर तुम्ही असे करत नसाल तर आमचे प्रकल्पग्रस्तांचे तुम्ही जे सर्टिफिकेट्स आहेत हे तुम्ही घ्यावे आणि आम्हाला 30 लाख रुपये एक रकमी आम्हाला मोबदला द्यावा। अन्यथा येत्या संपूर्ण कालखंडामध्ये हे प्रकल्पग्रस्त लोक, आम्ही जवळपास 10 ते 15 वर्षापासून प्रकल्पग्रस्तचे लोक मागणी करत आहोत आणि सरकार याच्यावर कुठलाही पर्याय काढत नाही। फक्त मीटिंगा लावणे आणि विधानभवनामध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये फक्त बोलवणी करणे एवढेच सरकारचं चालू आहे। येत्या कालखंडामध्ये ह्या विदर्भातला संपूर्ण प्रकल्पग्रस्त ज्या गावातला असेल तो या राजकीय लोकांना,
ज्यांनी आम्हाला फक्त बोलवण केली त्यांना आम्ही गावबंदी करू आणि ज्या आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या किंवा गावखेड्यांच्या मतावर हे लोक या विधान भवनामध्ये गेलेत त्यांना आम्ही खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही, ही संपूर्ण आमची प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे। हमारे साथ में विधायक बलवंत जी वानखेड़े सर जुड़ चुके हैं। सर, क्या बताना चाहेंगे, इनकी जो मांगे हैं वो सरकार तक क्या आप पहुंचाएंगे, क्योंकि आप विरोधी पक्ष में है? गेली अनेक वर्षापासून हे प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्या सतत मागत आहेत। अनेक मोर्चे केले, आंदोलन केले, निवेदनं दिले आणि सरकार फक्त हो करू पाहू या भूमिकेतून फक्त यांचे बोलवण करत आहे। निश्चितच यांच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे। यांच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनी त्यावेळेस अत्यल्प दरात त्यांनी खरेदी केल्या आणि जे जे काही नियम असतात, ज्या काही त्याच्यात बाबी असतात त्या बाबींना पूर्णतः डावलून हे त्यांची जमीन खरेदी केली आणि आज त्यांना देशोधडीला लावले। अनेक वर्षापासून यांचा लढा चालू आहे। आज पायदळसुद्धा ते विधानभवनापर्यंत आलेले आहेत। असे अनेक मुद्दे घेऊन ते सतत संघर्ष करत आहेत, परंतु संघर्षाला हे सरकार जुमानत नाही, याची कुवत नाही, याची मानसिकता नाही या सरकारची। फक्त आणि फक्त त्यांना आश्वासन देणे आणि वेळ निभावून नेणे एवढंच या एक सरकारचं काम आहे। म्हणून यांच्यावरचा अन्याय हा दूर झाला पाहिजे। आपण मागच्या वेळी म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आपण सरकारमध्ये होतात, यांच्या मागण्या तेव्हा नव्हत्या का? यांच्या मागण्या तेव्हा पण आपण सरकारमध्ये असताना पूर्ण झाल्या असत्या, आपण याच्यावर काय प्रतिक्रिया? महाविकास आघाडीला नेमकं सरकार आलं, 2 वर्ष कोरोनात गेले, पूर्णतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ठप्प होतं, आर्थिक कुवत नव्हती। अशा परिस्थितीत सरकारनं त्यावेळेस चर्चेला बोलावलं, त्याचा प्लॅन तयार केला, परंतु सरकार नंतर पडलं आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या तशाच राहिल्या। तर येणाऱ्या 2024 मध्ये ज्या निवडणुकी आता होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये जनतेचा आक्रोश आता तुम्ही बघतच आहात, सर्व बघतच आहो। विधान भवनामध्ये या सर्व मुद्द्यांवर चर्चा होते, पण याच्यावर काही तोडगा निघत नाही, काही उपाय निघत नाही। सरकार चर्चाच करू देत नाही। कोण रस्त्यावर नाही? अंगणवाडी सेविका मदतनीस रस्त्यावर आहेत, आशा वर्कर रस्त्यावर आहेत, NM रस्त्यावर आहेत, नंतर पोलीस पाटील रस्त्यावर आहेत, प्रकल्पग्रस्त रस्त्यावर आहेत, नंतर तुमचं शेतकरी रस्त्यावर आहे, तुमचा जे कम्प्युटर ऑपरेटर आहेत ते रस्त्यावर आहेत, पोलीस पाटील रस्त्यावर, एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर आहेत। आणि या सरकारला कुठलंही घेणं देणं नाही। फक्त खोके घेऊन जे पळालेले लोक होते त्यांची बोलवण करण्यासाठी, त्यांचे लाळ पुरवण्यासाठी हे सरकार गुंग आहे। 2024च्या विधानसभा आता निवडणूक लागतील, नंतर लोकसभा निवडणूक लागतील। काय वाटतं आपल्याला, एक विधान सभेचे सदस्य असून 2024 मध्ये पुन्हा भाजपा किंवा मोदीजी पुन्हा निवडून येतील? निश्चित या सरकारला धडा शिकवतील हे लोक, कारण आज संपूर्ण देशोधडीला लावला आहे मोदीनं। महागाई वाढली, बेरोजगारी आहे, शेतकरी देशोधडीला लागला, अनेक प्रश्न आहेत। हे प्रश्नाची सर्व जाण लोकांना असल्यामुळे हे निश्चितच यांना यांची मस्ती जिरवणार आहेत। आपल्यासोबत विधायक आमदार वानखेडे साहेब होते। यांनी म्हटलं की येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये आज जो जनतेचा आक्रोश दिसत आहे, जनता यांना 2024च्या निवडणुकीमध्ये सडेतोड उत्तर देणार आहे आणि पुन्हा भाजप या देशामध्ये किंवा राज्यामध्ये येणार नाही अशी यांची खात्री आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीज्योती सावित्री फुलेंचा, बिरसा मुंडांचा, माता अण्णाभाऊ साठेंचा, क्रांतीज्योती सावित्री फुलेंचा, माता जिजाऊंचा, माता रमाबाई भीमाईचा। आम्ही विदर्भ शहरी कलाकार परिषदेचे सर्व पदाधिकारी, आमचा हा विदर्भ शहरी कलाकार परिषदेचा मोर्चा नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा
चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा इत्यादी जिल्ह्यातून या ठिकाणी कलावंत जमलेले आहेत आणि त्या कलावंतांनी मागच्या वर्षीसुद्धा या ठिकाणी मोर्चा आणलं होतं, परंतु या मोर्चामध्ये आमच्या कलाकाराच्या कोणत्याही मागण्या पूर्ण झालेल्या नव्हत्या आणि आजपर्यंत झालेल्या नाही किंवा शासनाने आमच्या मागण्याकरिता कोणतीही दखल घेतलेली नाही। पुनश्च आम्ही या ठिकाणी आपल्या मागण्या घेऊन आलेलो आहोत। आमच्या कलाकारांना जे 2250 मिळते आहे मानधन, ते मानधन आम्हाला अ श्रेणीचा मानधन 13,000, ब श्रेणीचा मानधन जो आहे तो 10,000 आणि क श्रेणीचा जो मानधन आहे तो 7,000 देण्यात यावा। त्याचप्रमाणे जिल्ह्यामधून आमचे जे कलावंत निवडले जातात ते कलावंतांची संख्या फक्त 100 आहे, ती संख्या वाढवून 100च्या ऐवजी 300 ते 400 कलावंत करण्यात यावे। तसेच आमचे कलाकार जे आहेत ते जन्मताच कलावंत असतात, परंतु कलाकारांना 40 वर्षाचे झाल्यानंतरच त्यांना मानधन मिळते। ते मानधनाची जी वयाची अट आहे ती वयाची अट शिथिल करून 50च्या ऐवजी 40 करण्यात यावं अशी शासनाला मागणी आहे। त्याचप्रमाणे आम्ही जे कलावंत आहोत, आम्ही कुठेही जातो आपली कला सादर करतो, आमचा परिचय पत्र बनलेलं नाही, करिता आमचा परिचय पत्र बनण्यात यावं। त्याचप्रमाणे जे उत्पन्नाची अट आहे 48,000 ते उत्पन्नाची अट 2 लाख रुपयापर्यंत करण्यात यावं। याचं कारण असं की हा खेड्यापाड्यातला कलावंत आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे आहे, पश्चिम महाराष्ट्रातला कलावंत हा फक्त 3 तास काम करतो आणि 3 तास काम करून त्यांना भरपूर योजना आहेत, भरपूर योजनेचा लाभ मिळत आहे, परंतु महाराष्ट्रातील कलावंत 8-8, 10-10 तास, 12 तास पूर्ण संपूर्ण 12 तास कार्यक्रम सादर करतो आहे आणि त्या 12 तासाचा त्याला त्याच्या आयुष्याचा मोबदला, त्याचा महिन्याचा मानधन जो आहे तो फक्त 2250 आहे। यात वाढ करण्यात यावी अशी मी शासनाला विनंती करतो आहे। मी दीपमाला मालेकर वर्धा जिल्ह्यामधून आले आहे कलावंतांना समर्थन देण्यासाठी। आज कलावंत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रस्त्यावर उतरलेला आहे। माझी शासनाला एकच विनंती आहे का आपण मोठमोठे मंदिरं बांधत आहे, पण त्या मंदिरामध्ये जो पुजारी आहे आणि जे हे कलावंत आहे, हे कलावंत याच्या कलेच्या माध्यमातून जनजागृती करत असते आणि यांच्या कलेच्या माध्यमातून प्रबोधन करून समाजकार्य करून राहिले आणि आज तेच या कलेच्या पेन्शन योजनेपासून वंचित आहे। या कलेमध्ये बाल कलाकार पण मोडला जातो, जसं आता छोटे छोटे मुलं आहे ते खूप छान असं कीर्तनकार आहे, भागवतकार आहे, पण आज त्यांना पण पेन्शन नाही मिळून राहिली। पेन्शन नको त्यांना, पण कम से कम त्यांना त्यांचं मानधन मिळायला पाहिजे आणि जे हे वयोवृद्ध कलावंत आहे यांना पेन्शन मिळाली पाहिजे। पेन्शन काय 2250 रुपये ही फक्त टीस्पूनची पेन्शन आहे। जर समोर चालून जर या कलावंतांना पेन्शन भेटली नाही तर मग काय करणार? एवढे मोठमोठे तुम्ही करोडोचे जे मंदिरं बांधले त्या मंदिरापुढे काय कलावंत हे भीक मागण्यासाठी कटोरी घेऊन बसणार आहे का? आज या कलावंतांना रस्त्यावर उतरण्याची काय गरज होती? जर तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला 300 ते 400 कलावंतांना जर पेन्शन चालू केली असती तर आज या कलावंतांना या रस्त्यावर उतरण्याची गरज नसती। माझी शासनाला कळकळीची विनंती आहे का ह्या कलावंताच्या जे मानधन योजना जे आहे ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि दरवर्षी आम्ही इथे येऊन फक्त तुम्हाला निवेदन देतो आणि तुम्ही फक्त आम्हाला आश्वासन देता, पण यावर्षी आम्हाला आश्वासन नको, तर आता यावर्षी आम्हाला तुम्ही पेन्शन योजना चालू करावी हीच माझी या कलावंतांच्या माध्यमातून। जिल्ह्यामध्ये फक्त 100 लोकांना पेन्शन देणं चालू आहे, पण माझी शासनाला विनंती आहे की 300 ते 400 कलावंतांना पेन्शन दरवर्षी मिळायला पाहिजे आणि दरवर्षी असं होते की प्रत्येक वर्षाला 3 वर्षानंतर 2 वर्षानंतर ते कलेच्या माध्यमातून पेन्शन काढतात, पण तसं करण्याऐवजी तुम्ही दरवर्षी 300 ते 400 कलावंतांना पेन्शन देण्यात यावी ही माझी शासनाला कळकळीची विनंती आहे। बंधूंनो, आज आपण या कलाकारांच्या मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातील कलावंत या ठिकाणी विविध कलेचे लोक 64 कला आहेत, एकूण
64 कला आहेत. या 64 कलेच्या कलावंतांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि या कलावंतांना जो मानधन मिळतो अबक ह्या 3 श्रेण्या आहेत. 3250, 2750 आणि 2250 हा जो मानधन मिळतो हा मानधन कलावंतांना बरोबर वेळेवर मिळत नाही आणि या मानधनामध्ये कमीत कमी 12, 10 आणि 8,000 रुपये या कलावंतांना मानधन मिळालं पाहिजे. 200 रुपये 2,000 रुपये मानधन मिळतो. किती रुपये रोज पडते? 70 रुपये रोज. तर कदाचित या सरकारने या कलावंताकडे लक्ष देऊन आमच्या कलावंतांना 10,000 रुपये मानधन देण्यात यावा आणि जो कलावंताच्या 100 ज्या केसेस त्या मंजूर होतात त्या 100च्या ऐवजी दरवर्षी वर्षातून 2 वेळा त्या कमिटी घेऊन, जशी संजय गांधी निराधारची दर महिन्याला मीटिंग होते त्याचप्रमाणे कलावंताची कमीत कमी वर्षातून 2 वेळा मीटिंग घेण्यात यावी आणि कमीत कमी एका मीटिंग मध्ये 500 केसेस मंजुरी करावा आणि त्या मीटिंग मध्ये 500 केसेस मंजूर करून त्या कलावंतांना न्याय देण्यात यावा. आणि बंधूंनो, या कलाकार मानधन समितीमध्ये या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या जो कलावंत असेल त्या कलावंतांनाच त्या कमिटीवरती घेण्यात यावा, त्याची नियुक्ती करण्यात यावी आणि खरा न्याय देण्यात यावा. आणि या कलावंताच्या मागण्यासाठी विविध क्षेत्रातून आलेल्या कलाकार बंधूंनो हा तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण या शासनाकडे आपले निवेदन देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. तरी सर्वांना विनंती आहे की आपण जोपर्यंत आपल्या मागण्या एखादी तरी अट आपली मंजूर करत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपला मोर्चा इथून हटणार नाही. आज आमचा जो 14, 12, 20, 23 रोजी जो भव्य दिव्य असा मोर्चा निघालेला आहे तो याच्यासाठी निघालेला आहे की गोंडगोवारी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आम्हाला मिळाले पाहिजे आणि अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. आमची ही मागणी नव्यानं नाही आहे की आज आम्हाला इन्क्लुजन करा, आज आम्हाला समावेश करा असे नाही आहे. आम्ही 1956 गोंडगोवारी या नावानं या संसदमध्ये पार्लमेंटमध्ये आमची नोंद झालेली आहे आणि त्याच्यावर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती यांनी स्वाक्षरीसुद्धा केलेली आहे. आणि म्हणून आम्हाला 1985 पर्यंत अनुसूचित जमातीचे गोंडगोवारी प्रमाणपत्र मिळालीसुद्धा आहे. परंतु राजनीतिक दृष्टिकोनातून राजनीतिक लोकांनी शासनावर दबाव टाकून 1985ला आम्हाला मिळणारे सवलती बंद केल्या आणि म्हणून 23 नोव्हेंबर 1994 रोजी यांनी भव्य दिव्य असा मोर्चा निघाला आणि गोवारी लोकांचा मोर्चा विधानसभेवर धडकला आणि त्याच्यामध्ये 114 लोकांचा नाहक बळी गेला. म्हणून आता आमची मागणी पूर्ण झाली नाही आणि आम्हाला नाही पाहिजे त्याच्यामध्ये टाकून दिलं सरकारनं. 1995 आम्हाला SBC टाकलं. वास्तविक पाहता आम्हाला SBC नको आहे, OBC नको आहे. हे आमच्या आदिवासीचा हक्क हिरावून घेण्याचे लक्षण आहे. म्हणून आमची मागणी सतत चालूच आहे की आम्हाला तुम्ही गोंडगोवारी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावं. कारण आम्ही अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र याच्यासाठी मागतो आहे की आम्ही खरे आदिवासी गोंडगोवारी आहोत. गोंड आणि गोवारी दोन जाति सध्या अस्तित्वात आहेत है ना. 2 जातियाँ हम देखते हैं. तो आपको अगर लगता है कि अगर आपका आदिवासी मतलब गोंड गोवारी जैसा प्रवर्ग बनेगा तो गोंड जमात के लोग जो है वो कहीं ना कहीं आंदोलन करेंगे, इसके लिए आपकी क्या प्रतिक्रिया है? देखो, वो बोलेंगे कि हमारे हक में आप हमारे हिस्से का खा रहे हैं. सादी बात है. 2 भाई रहते, एक मतलबी भाई रहा, वो क्या करता है कि अपने को हिस्सा मिलना चाहिए. इस ढंग से तो वागतो तो लक्षात याप्रमाणे तो वागतो आणि ही साधी गोष्ट आहे. परंतु न्याय देणारं जे सरकार असते, मुख्यमंत्री असो किंवा हे असो, आदिवासी विकास मंत्री सुद्धा असो, हे जे न्याय देणाऱ्या खुर्च्यावर जे बसलेले आहे यांनी न्यायाच्या दृष्टिकोनातून वागलं पाहिजे. हे पाप करून राहिलेले आहे, हे न्याय देऊन नाही राहिलेले आहे, हे पाप करून राहिलेले आहे. मला सांगा, ज्या ठिकाणी राखीव मतदार क्षेत्र आहे त्या ठिकाणी गोवारीची संख्या आणि गोंडाची सुद्धा संख्या आहे आणि तिथे राखीव क्षेत्रामध्ये गोंडाचा प्रतिनिधी उभा राहतो पण गोवाऱ्याचं मतदान करतो.
गोवारी त्याला मतदान करतो आणि निवडून आणतो आणि तो माणूस संसदमध्ये किंवा विधानसभेमध्ये जातो, पण तो विधानसभेत गेल्यावर गोवाऱ्याचा कामामध्ये विरोध करतो, होऊ देत नाही। अशा प्रकारे 25 जे आमदार होते आदिवासीचे राखीव क्षेत्रातले, त्यांनी गोवाऱ्याचं काम होऊ नये अशा प्रकारचा व्यवहार केलेला आहे। आणि म्हणून शासनासमोर या पेच पडलेला होता की बा यायचं काम करावं कसं, नाही तर आपलं सरकार जाते। अरे तुमचं सरकार जाते पण तुम्ही न्याय केव्हा देणार मला सांगा। तुम्हाला आम्ही खुर्चीवर याच्यासाठी बसवला का की तुम्ही या 25 आमदाराला भिवून चुपचाप राहायचं? म्हणून माझं असं म्हणणं आहे की शासनाला विनंती आहे की तुम्ही ह्या अशा ज्या लोकांना तुम्ही भिवू नका आणि या गोवारी समाजाला न्याय द्या। तुम्ही न्याय द्या म्हणजे असं आहे की तुमची गोंडगोवारी आहेच त्याच्यामध्ये नोंद, त्याप्रमाणे प्रमाणपत्र इश्यू करा ना, त्याप्रमाणे व्हॅलिडिटी इश्यू करा, त्याचा गोवारी रेकॉर्ड आहे, तुम्ही एंट्री करता गोंडगोवारी तुम्हीच केलेली आहे आणि तुम्ही तर मग गोवाऱ्याला गोंडगोवारी प्रमाणपत्र देण्यापासून वंचित करत आहे। या गोवाऱ्यानं करावं काय? खोटे धंदे तर होणार नाही, गोंडगोवारी तर येणारच नाही। 1950 पूर्वी कोणाचाच रेकॉर्ड गोंडगोवारी नाही आहे, मग कोणाचाच रेकॉर्ड नाही आहे गोंडगोवारी, मग गोंडगोवारी तर एंट्री आहे। मग गोवाऱ्यांना गोंडगोवारी प्रमाणपत्र देण्याचा जर शासनानं आदेश काढला तर एका दिवसात गोवाऱ्याचा प्रश्न सुटू शकते, एका दिवसात प्रश्न सुटू शकते। आणि हे जर कोणी करत नसाल तर आम्ही याच्यानंतर ठरवणार आहोत, तुम्ही आमचे नाही आम्ही तुमचे नाही, आम्हाला मतदान कराल तुम्ही याच विनंती। म्हणजे 2024ला जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये तुम्ही आपली स्वतःच्या राजकीय अस्तित्व तयार करणार आहात? बघा, या गोवाऱ्या समाजामध्ये जर राजकीय अस्तित्व तयार झालं असतं, बोलता आम्ही आमचे नेते बोलतात, लोक बोलतात, परंतु राजकीय अस्तित्व तयार झालं असतं या समाजाचा प्रश्न केव्हा सुटला असता। या समाजामध्ये कोणी नेता बनला नाही, नेता बनाले कमीत कमी 20-25 वर्षही लागतील, परंतु नेता काही एवढा बनणार नाही आणि एवढा काही आमदार खासदार होईल अशी गॅरंटी बी नाही। कारण काय की या समाजामध्ये तेवढे पैशाने बी ताकदीवत नाही आणि काही यांनी ताकदवान लोक नाही। राहिला प्रश्न आता असा आहे की या समाजाला एकच उपाय राहिलेला आहे, तुम्ही आमचे नाही आम्ही तुमचे नाही, आम्ही फक्त मतदानाच्या दिवशी जिथं बूथ राहील तिथं एक पेंडाल टाकून बसून जाऊ असा आम्ही वरच्या लेवलला आता एक प्रकारचा आम्हाला निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे। आणि तुम्हाला जर खरं आमच्या मतदानाची गरज असेल तर आता ह्या 2 दिवसात GR काढून टाका, या असेंब्लीमध्ये GR काढून द्या अशी आमची विनंती राहील। मच्छीमार संघ का यहाँ पर बहुत बड़ा मोर्चा आंदोलन हमको देखने मिल रहा है। आंदोलनकारी हमारे साथ में है, बात करेंगे इनकी क्या भूमिका है, क्या मांगे, काय मागण्या आहेत? गेल्या 6 वर्षापूर्वी नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या 0 माईलची जागा या ठिकाणी आमचं विदर्भ मच्छीमार संघाचं अतिशय भव्य दिव्य असं इमारत होती, ती आमचे श्रद्धास्थान होतं। ते शासनानं एका कटकारस्थानानुसार ती इमारत मेट्रोसाठी पाडली आणि त्या ठिकाणी मेट्रो न जाता आमची जागा पाडून इतर व्यावसायिक गाडी उभे करण्याची आमची मनीषा आहे। ही मनीषा कुठेतरी आम्हाला नकोशी आहे, ती उद्ध्वस्त करायची आहे आणि याच्यासाठी आजचा मोर्चा आहे। ती जागा आमचं श्रद्धास्थान होतं, आमचं प्रेरणास्थान होतं। ज्योतिराम जे आमचे खासदार ज्योतिरामजी बर्वे साहेब आहे त्यांचा तिथे पुतळा होता, तो आज पुतळा त्यांनी वारावर सोडलेला आहे। त्यानंतर आम्हाला मच्छीमारांना 1961चा जो कायदा आहे त्यात दुरुस्ती हवी आहे। शासनानं जी समिती नेमली त्या समितीचे जे काही मुद्दे आहेत ते शासनाने स्वीकारावे आणि 1961च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी। याच्यासोबत यशवंतराव चव्हाण निधी जे घरकुल योजना आहे त्या घरकुल योजनेसाठी 2011 पासून शासन फक्त आम्हाला डॉक्युमेंट मागत आहे, पण एकही घर या संबंध महाराष्ट्रामध्ये झालेलं नाही। ते घरकुल आज पूर्ण व्हावे, अन्यथा जर घरकुल झाले नाही तर येणाऱ्या 2024 मध्ये लोकसभा असो की विधानसभा असो या महाराष्ट्रातला सगळा भोई समाज, भटके विमुक्त समाज शासनाला आपली जागा दाखवून देईन हेच मी सांगतो। या निमित्तानं इथून सर्व समाज बांधव, माझे सर्व युवा विद्यार्थी मित्र यानंतर सरकारचा तीव्र निषेध करेल। जर आमच्यावरील सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आणखी मोठे आंदोलन करून पेटून उठू। जे भटक्या जाती आहे ना यांना जो शिक्षणाचा दर्जा आहे तो खूप खालावलेला आहे। तर सरकारने आरक्षण इतर समाजांना तर जास्त दिलं आहे, परंतु भटक्या जमाती आरक्षणामध्ये खूप मागासलेले आहेत। तर जोपर्यंत या विशेष आरक्षण देणार नाही यांच्याकरता जी वसतिगृह आहे, इतर OBC SC ST यांना खूप आरक्षणाच्या माध्यमातून स्कॉलरशिप मिळत आहे, वसतिगृह मिळत आहे, त्यामुळे त्यांची मुलं जास्तीत जास्त शिक्षण घेऊन पुढे जात आहे। परंतु हा मागासलेला
जे ढिवर समाज आहे, भटक्या जाती आहे, ते इतर ते भटकत असतात, ते शिक्षणाकडे मुळीच लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांची जी शिक्षित लोक आहे ते पुढे नाही येत आहे. त्यामुळे त्यांना जो फायदा पाहिजे समाजामध्ये तो मिळत नाही. त्यामुळे हा समाज त्यांची जी आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक जो दर्जा आहे खूप खालावलेला आहे. तर सरकारला हेच म्हणणं आहे की त्यांचा शैक्षणिक दर्जा कसा उंचावेल. शैक्षणिक दर्जा उंचावला तर आपोआप त्यांची आर्थिक स्थिती बळकट होईल आणि आर्थिक स्थिती बळकट झाली तर तो एक सशक्त समाज म्हणून पुढे येईल. त्यामुळे सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की यांना शैक्षणिक आणि सामाजिक दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. आपली 0 माईलची जागा जी आहे, 0 माईलची जागा ही ढिवर समाजाची होती आणि ढिवर समाजाची जागा जी आहे ती आम्हाला हक्काची आहे, ती आम्हाला पाहिजे. त्यानंतर यांनी 2023चा जो मच्छीमारांचा GR जो होता तो काळा GR आहे. हा काळा GR रद्द व्हायला पाहिजे. कारण जेणेकरून त्या तलावावरती एका समजा जर 100 हेक्टर जागा असेल तर त्या ठिकाणी मत्स्य सोसायट्या ह्या 2 होणार होत्या. मच्छीमार बांधव त्या ठिकाणी जगू शकत नाही. त्याचप्रमाणे जे 72 वसतिगृह जे आहेत, ज्या प्रकारे OBC SC ST चे वसतिगृह आहेत, हे ज्याप्रमाणे त्यांचे त्याप्रमाणे आमच्या ढिवरांचे सुद्धा 72 वसतिगृह हे संपूर्ण ठिकाणी व्हायला पाहिजे. म्हणून 72 वसतिगृहांचा हा मुद्दा आम्ही शासन दरबारी रेटून पकडणार आहोत. त्याचप्रमाणे नुकसान भरपाई जी आहे मासेमारांची, सोसायट्यांची, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते, अजूनपर्यंत शासनाने आम्हाला मच्छीमारांना नुकसान भरपाई जी आहे दिलेली नाही. ही नुकसान भरपाई शासनाने आम्हाला लवकरात लवकर द्यावी. अन्यथा या मोर्चापेक्षा येणाऱ्या काळामध्ये रुग्र रूप घेऊन आम्ही विधान भवनावरती काय संसदेवरती सुद्धा आम्ही हा मोर्चा घेऊन जाण्यास कुठेही मागे पुढे पाहणार नाही. पुन्हा आपल्या समोर 2024च्या निवडणुका आपल्या तोंडावरती आहेत. जर तुमच्या ह्या मागण्या, रास्त मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यांच्या येत्या निवडणुकीवर कसा परिणाम होऊ शकतो? जो निश्चितच याचा परिणाम जो आहे हा ढिवर समाज बांधवाच्या वतीने सगळ्याच ठिकाणून, वेगवेगळ्या ठिकाणून, अख्ख्या महाराष्ट्रातून, संपूर्ण जिल्ह्यातून, संपूर्ण तालुक्यातून, गावातून, खेड्यातून, वस्त्यांतून हा जो 2024चा इलेक्शन आहे रुग्र रूप घेणारा आहे. जोपर्यंत ह्या आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारे, ज्या प्रकारे गावबंदी जी आहे, या नेत्यांना, या लोकशाहीच्या लोकांना आम्ही आमच्या गावात, आमच्या समाजात कुठल्याही प्रकारचा प्रवेश करू देणार नाही. पुन्हा 2024ला वाटते की नरेंद्र मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री बनतील? कुणीही बनवत, आम्हाला काहीही नाही. प्रधानमंत्री काँग्रेसचे बनवत, भाजपाचे बनवत, राष्ट्रवादीचे बनवत, पण आमच्या मागण्या ज्या आहेत, ज्या ढिवर समाजाच्या मागण्या आहेत, ह्या रास्त मागण्या आहेत, न्यायिक आहेत, संविधानिक आहेत. पंतप्रधान कुणीही असो, जो आमच्या मागण्या पूर्ण करेल तो आमचा माणूस, तो आमचा नेता. बस. बोलताना आता आपण वक्तव्य दिलं की शैक्षणिकरित्या कुठेतरी तुमचा समाज मागासलेला आहे, तुम्हाला पुरेसा आरक्षण नाही, त्यामुळे तुमचा सामाजिक, आर्थिक हा जो विकास जो आहे पूर्णपणे झालेला नाही आहे. एकीकडे सरकार प्रायव्हेटायझेशन करत आहे आणि असल्यामध्ये तुम्ही आरक्षणाची ही मागणी करत आहेत, तर ही मागणी रास्त आहे का? ही मागणी अतिशय रास्त आहे. कारण भारत सरकार असो, महाराष्ट्र सरकार असो, प्रायव्हेटायझेशन तो करत आहे. या माध्यमातून झालं काय की आमचे जे सगळे तलाव होते, प्रायव्हेटायझेशन जेव्हा होतं तेव्हा आरक्षणाची तरतूद प्रायव्हेट सेक्टरमध्ये नसते, म्हणून तुम्ही जो आरक्षण मागत आहात तो मिळाला तर तो टिकेल का? प्रायव्हेट सेक्टर कारण वाढत आहे ना. हो, म्हणजे समजलं मला काय प्रायव्हेटायझेशनच्या एखाद्या गव्हर्नमेंटच्या जेव्हा सरकारी नोकऱ्या निघतात तेव्हा जेव्हा आरक्षण मिळते तेव्हा त्या लोकांना तिथं प्रतिनिधित्व यासाठी आरक्षण भेटते, परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आरक्षण लागू नसतात. तर तुम्हाला मिळालेलं आरक्षण हा पुढे टिकेल की नाही टिकेल यावर काय वक्तव्य? यासाठी आमची मुख्य मागणी आहे आणि आमची फाईट राहणार आहे. कारण एक लक्षात घ्या, प्रायव्हेटायझेशन झालं, जर उदारीकरण झालं, खाजगीकरण झालं तर आमचं आरक्षण नष्ट होण्याची भीती आम्हाला आहे. हेच सांगतो, ज्यावेळेस महाराष्ट्र स्थापन झाला, 1 मे 1961 रोजी महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा आमचा समाज हा कुठे SC मध्ये तर कुठे ST मध्ये होता. आज झालं काय, महाराष्ट्र स्थापनेनंतर हा आमचा पूर्ण समाज भटकेविमुक्त झाला, VJNT मध्ये आला आणि VJNT मध्ये येऊन आम्हाला ज्या प्रकारच्या योजना भेटायला पाहिजे होत्या त्या योजना शासनाने कुठेही दिल्या नाही, ते थातुरमोतूर दिल्या, फक्त कागदावर दिला, त्यामुळे आमचा विकास झाला नाही. आणि आजही जर शासन पूर्णतः
खाजगीकरण करत असेल तर ते आमच्यासाठी अत्यंत शोकाची गरज आहे आणि असं जर पूर्णतः झालं तर आमच्यासारखा युवक पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि हे आम्ही कदापिही मच्छीमार म्हणून, भटकेमुक्त म्हणून, वंचित शोषित घटक म्हणून कदापिही सहन करणार नाही। इनका कहना है कि 2024 का इलेक्शन सामने है, इनकी मांगे पूरी नहीं होती तो उसका परिणाम कहीं ना कहीं 2024 के इलेक्शन पर पड़ने वाला है। आरक्षण के मुद्दे को लेकर के इनसे बहस हुई, बात हुई। इन्होंने कहा कि आरक्षण अगर प्राइवेट सेक्टर लागू होता तो आरक्षण कहीं ना कहीं खत्म होने की कगार पर है और ये युवा होने के नाते इनका कहना यह है कि आरक्षण को अगर बचाना है तो प्राइवेट सेक्टर को कहीं ना कहीं खत्म करने की ज़रूरत है। इन तमाम मुद्दों को लेकर के आप क्या सोचते हैं, आपकी क्या राय है? 2024 के इलेक्शन को लेकर के आप क्या सोचते हैं? विधिमंडल के इस विधानमंडल के इस अधिवेशन के बारे में आप क्या सोचते हैं? कमेंट करके अपनी राय जरूर दें। बने रहे आवाज़ इंडिया के साथ, तब तक के लिए धन्यवाद।